नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. द अभ्युदय अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आपण जे नवीन सिरीज स्टार्ट केलेलं आहे ते म्हणजेच वीकली मॅथ सेशन, याचं असणारं जे थर्ड सेशन आहे का, हे आज आपण घेणार आहोत. म्हणजेच आठवड्याभरातील असणाऱ्या ज्या काही करंटच्या न्यूज आहेत का, ज्याचे मुद्दे आपल्याला मॅप अंतर्गत पाहणं गरजेचं असेल, त्या गोष्टी आपण या असणाऱ्या सेशन मध्ये डिस्कस करणार आहोत. मग या आठवड्यामध्ये कोणकोणत्या महत्वाच्या घटनांचा उल्लेख आपल्याला दिसत आहेत, त्या गोष्टी आपण याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, चला तर मग स्टार्ट करूया आजच्या असणाऱ्या सेशनला. स्टार्ट करत असताना काय लक्षात घ्यायचं आपल्याला, की मॅप का महत्वाचं आहे. कारण बऱ्याच वेळा एखादी घटना घडत असताना त्याचे लोकेशन्स आपल्याला विचारले जातात. मग हे बघूया आपण. तत्पूर्वी आपल्याला ऍज रेफरन्सेस बघायचे आहेत. काय काय रेफरन्सेस युज करतो आपण सेशनसाठी. ऑब्व्हियसली ऑथेंटिकेट न्यूजपेपर आपल्याकडे असणं गरजेचं आहे. मग द हिंदू, लोकसत्ता, सकाळ, इंडियन एक्सप्रेस असेल, डेक्कन क्रॉनिकल असेल, PIB असेल, ऑल इंडिया रेडिओ असेल, याचे कंटेंट आपण युज करतो. आणि मॅप जर बघायचं झालं तर मी बीबीसीचे असणारे मॅप्स असतील, इंडिया मॅप्स असतील, याच्याही कंटेंट याच्यामध्ये युज केलेला आहे. त्याच्याच सौजन्याने आपण या असणाऱ्या मॅप सेशनला स्टार्ट करत असतो. आणि या लेक्चरची PDF हवी असेल तर आपण माझं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, दी अभ्युदय अकॅडमी बाय परशुराम सर. आणि या असणाऱ्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला डेली अपडेट्स असतील, डेली लेक्चर्स असेल आणि PDF असेल, तुम्हाला या लेक्चरच्या या असणाऱ्या टेलिग्रामच्या माध्यमातून मिळणार आहे. ठीक आहे, मग आपला मेन अजेंडा तोच आहे की आपल्याला जो जगाचा मॅप आहे, इव्हनली भारताचा मॅप आहे, हा अशा पद्धतीने लक्षात राहिला पाहिजे की यातला कोणताही लोकेशन कधीही चर्चेमध्ये आला तर आपल्याला याचं उत्तर देता आलं पाहिजे. जसं एक्झाम्पल दाखल घेतलं, नामिबियातून आता आपण काय करण्यात आलेलं आहे, तर आपण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जवळपास 8 चित्ते आपल्या भारतामध्ये आणले. हे आणत असताना आता एवढ्यात करार केला परत एकदा आपण साऊथ आफ्रिकेसोबत. प्रत्येक 5 वर्षानंतर अग्रीमेंट होणार आहे आणि तिथून सुद्धा चित्ते आपण आता भारतामध्ये आणणार आहोत. मग लोकेशन्स माहिती पाहिजे, कुठे आहे नामिबिया, कुठे आहे साऊथ आफ्रिका, या साऊथ आफ्रिकेच्या जवळ असणारा जो काही हा ओशनिक एरिया आहे त्याचा मुद्दा कसा आहे, या माहिती असाव्यात, म्हणून हा पार्ट आपण याच्यामध्ये घेतोय. मग चला, आजच्या असणाऱ्या सेशन मध्ये आपण टोटल 5 न्यूज कव्हर करणार आहोत, जे मॅपच्या अंतर्गत पाहणं अतिशय महत्वाचं असणार आहे. मग त्याच्यामध्ये पहिला मुद्दा, युक्रेनला रणगाडे पाठवण्याची योजना आता सध्या खूप जास्त चर्चेमध्ये येते. आणि त्याच्यावरती जर्मनी आणि अमेरिका सारख्या देशांना सुद्धा डायरेक्टली रशिया कशा पद्धतीनं थ्रेट देतोय, कशा पद्धतीनं धमकी देतोय, हे पण आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत. नंतर नंबर 2 ची असणारी न्यूज असेल, वॉटरवेज नेटवर्क भारताला बिल्ड करायचंय 2047 पर्यंत आणि त्यासाठी खूप मोठी रक्कम इन्व्हेस्ट करतोय. मग कोणकोणत्या वॉटरवेज आहेत, त्याचे लोकेशन्स कोणकोणते आहेत, युपीएससीने याच्यावरती अगोदर कसा प्रश्न केला होता, याच्यावरती पण डिस्कस करणार आहोत आपण. सोबतच सुएझ कॅनलचा असणारा जो काही स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे का, तो आता चर्चेमध्ये काय येतोय. या इजिप्त सोबत भारताचे जे कोलॅबरेशन आहेत, MOU साइन केले जातात, त्याचा काय नेमका अजेंडा आहे. सोबतच चायना पाकिस्तानच्या असणाऱ्या प्रमुखांना आपण SCOच्या असणाऱ्या मिनिस्ट्रियल मीटला बोलवतोय. गोव्यामध्ये होणारी मंत्रिस्तरीय बैठक, या ठिकाणी त्यांना आमंत्रित करतोय आपण. आणि सोबतच जागतिक वारसा यादीमध्ये ओडेसा या असणाऱ्या ठिकाणाबद्दल खूप जास्त शंका आणि खूप मोठ्या पद्धतीचे कन्सर्न, चिंता व्यक्त केली जात आहे. त्याच्याबद्दल आपण बोलूया या असणाऱ्या सेशन अंतर्गत. मग त्यातली पहिली न्यूज पाहूया आपण. जर्मनी आणि युएसने कीवला म्हणजेच या युक्रेनला पाठिंबा देण्याच्या प्रमुख चिन्हामध्ये आता रणगाडे पाठवण्याची योजना जाहीर करताना दिसत आहेत. मग आता हे रणगाडे जेव्हा युक्रेनसाठी मदतीसाठी जातील तेव्हा ऑब्व्हियसली रशिया मग या ठिकाणचे असणारे व्लादिमीर पुतीन यांच्या विरोधामध्ये मुद्दे त्या ठिकाणी मांडणारच आहेत. आणि ते काय आहेत एक्झॅक्टली ते आपण बघूया. मग युनायटेड स्टेट्स आणि जर्मनीच्या नेत्यांनी युक्रेनला या असणाऱ्या टँकची तुकडी पाठविल आणि त्याच्याबद्दलचे असणारे मुद्दे, इथं वाहने असतील तिथं ते सुद्धा त्यांना प्रदान करण्यात येतील, असं असणार वक्तव्य करण्यात आलं. आणि तिथं महत्वाचा मुद्दा, या रशियाच्या असणाऱ्या भीतीला मागं सारून हे मदत करताना दिसत आहेत. आणि त्याच्यामध्ये जर्मन चान्सलर ओलाफ स्कोल्स यांनी लिओपार्ड 2 टँक पाठवणार असल्याची असणारी घोषणा केली. आणि अमेरिकेचे असणारे अध्यक्ष जो बायडन यांनी युक्रेनला 31 M1 अब्राम टँक हे पुरवत असल्याची घोषणा करताना दिसत आहेत. आणि या अत्यंत आधुनिक पण देखभालीसाठी केलेल्या विनंतीला प्रशासनाचा प्रदीर्घ काळाचा प्रतिकार सुद्धा आता होताना दिसत होता. मात्र हे असणारे टँक आता युक्रेन पर्यंत पोहोचतायत. आणि इथं लक्षात घ्यायचं, युक्रेनसाठी लिओपार्ड 2 टँक सह 2 टँक बटालियन सुद्धा इथं जर्मनीचं ध्येय आहे.
या असणाऱ्या युक्रेनसाठी पाठवायचं. आणि पहिल्या टप्प्यामध्ये बर्लिन बुंडेस्वेअर स्टॉक मधून 14 लेपर्ड 2A6 टाक्यांची टँकची असणारी एक कंपनी प्रदान केली जाईल. आणि युक्रेनियनची असणारी कृषी प्रशिक्षण जर्मनीमध्ये त्वरित त्या ठिकाणी आयोजित केले जातील. आणि या प्रशिक्षणा व्यतिरिक्त पॅकेजमध्ये लॉजिस्टिक असेल, दारुगोळा असेल, सोबतच सिस्टीमची देखभाल कशी घेतली जाईल याचंही असणारे प्रशिक्षण युक्रेनच्या असणाऱ्या हितल्या सैनिकांना दिले जाणार आहेत. कोणाकडनं? तर या असणाऱ्या जर्मनीकडनं. हे लक्षात घ्यायचं. मग आता सध्याला जर पाहिलं तर का मुद्दा हायलाइट होतोय? कारण आपण युद्धाच्या फेज मध्ये बघत होतो, जेव्हा रशियाने युद्ध स्टार्ट केलं होतं तेव्हा हे 3 मेजर ठिकाणं जे सुरुवातीपासून त्यांच्याकडे होती मात्र याच्यावरती पूर्ण कंट्रोल ठेवताना दिसत आहेत. तो म्हणजेच कुठला असेल या ठिकाणी? लोहान्स्क असेल, डोनेट्स्क असेल, सोबतच या ठिकाणी मॅरियोपोल असेल. हे 3 ठिकाण तर कंट्रोल केलीच. त्यानंतर ते हळूहळू ह्या ठिकाणी खार्किव मध्ये सुद्धा येत होते आणि त्यांचं पूर्ण कंट्रोल होतो. तो म्हणजे काय? तर कीव वरती कंट्रोल ठेवणं. याच असणाऱ्या स्वरूपामध्ये आता एक ठिकाण सुद्धा इथं गाजतोय या युद्धाच्या परिस्थितीमध्ये. तो म्हणजे ओडिशा. हे आंतरराष्ट्रीय युनेस्कोच्या असणाऱ्या वर्ल्ड हेरिटेज साईटच्या अंतर्गत आहे. मात्र तिथल्या असणाऱ्या हेरिटेज साईट या असणाऱ्या युद्धामुळं कदाचित त्यांचा धोका जाणू शकतो आणि ते संपू शकतात, नष्ट होऊ शकतात, ही भीती त्या ठिकाणी येते. त्याच स्वरूपामध्ये लक्षात घ्यायचं. तुम्हाला लोकेशन विचारले जाऊ शकतात, म्हणून लक्षात ठेवायचं क्यू म्हणजे युक्रेनचा रेफरन्स. त्यांना कनेक्टेड असणारा मुद्दा कुठला असेल या ठिकाणी? मोल्डोवा असेल, सोबतच रोमानिया असेल, सोबतच पोलंडचा रेफरन्स याच्यामध्ये येतोय. त्यासोबत उल्लेख केला तर बेलारुस असेल आणि रशिया असेल. आणि तुम्हाला वारंवार माहिती आहे की रशिया आणि बेलारुस हे 2 देश वारंवार युद्ध सराव करताना सुद्धा दिसत आहेत. याचाही पार्ट आपल्या लक्षात घ्यायचा. सोबतच यालाच कनेक्टेड आहे जो क्रिमियाच्या जवळ आहे तो म्हणजे ब्लॅक सी आहे. आणि ब्लॅक सीच्याच असणाऱ्या थोडासा नॉर्थ ईस्ट साइडला पाहिलं आपण, क्रिमियाच्या नॉर्थ ईस्ट साइडला सुद्धा आहे तो सी ऑफ अझोव. हा तुम्हाला सी ऑफ अझोवचाही रेफरन्स परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. मॅपचे लोकेशन्स आपल्याला माहिती असणं गरजेचं असणारच आहे. प्रश्न विचारले जातात त्यावरती. ठीक आहे. नंतर दुसरी महत्वपूर्ण न्यूज आहे, भारताला वॉटरवेज नेटवर्क हे स्ट्रॉंग करायचं आहे. म्हणून भारताचं लक्ष आहे की 35,000 करोड इन्व्हेस्ट करायचे 2047 पर्यंत. काय स्ट्रॉंग करण्यासाठी? भारतातले वॉटरवेज स्ट्रॉंग करण्यासाठी. आता तुम्हाला हे माहितीच असेल 2015-16 पर्यंत भारताकडे वॉटरवेजची संख्या होती जेमतेम 5 आणि ती संख्या झालेली त्यानंतर 111. म्हणजे आपण वॉटरवेज खूप मोठ्या पद्धतीनं ऍक्टिव्हेट करण्याचा प्रयत्न करतोय. आणि रिसेंटली पीआयबीने न्यूज दिली होती की 13 नॅशनल वॉटरवेज हे फक्त ऑपरेशनल आहेत. म्हणजे 111 पैकी 13 ऍक्टिव्ह कंडिशन मध्ये आहेत. आणि या ऍक्टिव्ह कंडिशन मध्ये उल्लेख करत असताना आपल्याला लक्षात घ्यायचंय की इथं आपल्या महाराष्ट्राचा रेफरन्स सुद्धा याच्यामध्ये येतोय. नॅशनल वॉटरवेज 73, नॅशनल वॉटरवेज 100 हे नंबर्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यासोबतच येतो नॅशनल वॉटरवेज 10 आणि नॅशनल वॉटरवेज 85. लक्षात घ्यायचं 13 वॉटरवेज आहेत. कोणकोणते आहेत त्याचा रेफरन्स याच्यामध्ये आहेत आणि किती किलोमीटरचा रेफरन्स आहे ते पण लक्षात घेऊया. आता ऍक्टिव्ह हे पहिले 4 आहेत आणि या पहिल्या 4 ची नावं आपल्याला माहिती असणं गरजेचंच आहे. मग गंगा, भगीरथी, हुगळी हा असणारा हल्दिया अलाहाबादचा जो वॉटरवेज आहे का तो पहिला भारतातला वॉटरवेज आहे 1620 किलोमीटरचा. दुसरा आहे त्या ठिकाणी तो म्हणजे ब्रह्मपुत्रा रिव्हर वरती असणारा 891 किलोमीटरचा. नंतर तिसरा पाहिला तर वेस्ट कोस्टल कॅनल आहे त्या ठिकाणी तो म्हणजे कुठला? चंपकारा कॅनल. हा आहे यालाच म्हणतो आपण उद्योग मंडलम कॅनलचा उल्लेख याच्यामध्ये येतो 205 किलोमीटरचा. आणि 4थ्या नंबरचा आहे कृष्णा नदीवरती असणारा 82 किलोमीटरचा. म्हणजे एकूण 111 पैकी 13 वॉटरवेज इथं ऍक्टिव्ह दिसतात. मग आता निर्णय काय आपल्या भारताचा? मग भारतीय नद्यांची जलवाहतूक क्षमता सुधारण्यासाठी आणि देशात जलमार्गांचे जाळे निर्माण करण्याच्या उद्देशाने भारत 2047 पर्यंत 35,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करत आहे, असा भारतीय अंतर्देशीय जलमार्ग प्राधिकरणचे अध्यक्ष संजय बंदोपाध्याय यांनी सांगितलेलं आहे. मग नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेली जगातील सर्वात लांब नदी क्रूज NW1 म्हणतो गंगा, भगीरथी, हुगळी. तुम्हाला नाव सांगायचंय या असणाऱ्या जगातील सर्वात लांब नदीचं नाव. या नदीवरती जे क्रूज लॉन्च केले का त्या क्रूजचं नाव काय हे आपण डेली सेशन मध्ये घेतलेलं आहे. पटकन कमेंट बॉक्स मध्ये मला याचं उत्तर आलं पाहिजे. नंतर इंडो बांगलादेश प्रोटोकॉल मार्ग 1 आणि ब्रह्मपुत्रा नॅशनल वॉटरवेज नंबर 2 ओलांडून जवळपास 3200 किलोमीटर पेक्षा जास्त अंतर कापेल. आणि हा मार्ग मालवाहतूक आणि प्रवासी सेवांच्या वाहतुकीसाठी
सज्ज करण्याचा संकल्प यातून मांडलेला आहे. नॅशनल वॉटरवेज 1, नॅशनल वॉटरवेज 2 परत एकदा चर्चेमध्ये आलाय. जगातील सर्वात लांब नदी क्रूजच्या अनुषंगाने. सोबतच सरकार काय करतोय तर 80 सर्किट पेक्षा जास्त अशा नदींच्या सहलींसाठी सुमारे 150 जहाजे निर्माण करण्याची योजना आखत आहे. आणि यामुळे 2047 पर्यंत अंदाजे 35,000 कोटी रुपये गुंतवणूक करण्यात मदत होईल असा उल्लेख याच्यामध्ये होते. आणि हे जर पाहिलं याचं प्राथमिक उद्दिष्ट काय तर मोठ्या जहाजांसाठी नद्या अधिक जल वाहतूक करण्यासाठी जलमार्ग आणि जेटी विकसित करण्यासाठी भांडवली खर्च वापरणे हे प्राथमिक उद्दिष्ट असेल. आणि हे जे क्रूज आहे का ते उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम यांना जोडणारं पहिलं क्रूज आहे. आणि वाराणसी ते सुरू होतं ते दिब्रुगड आसाम पर्यंत जाऊन पोहोचतं. यामुळे हा मुद्दा हायलाइट होतोय हेही लक्षात घ्यायचं. आता जे नॅशनल वॉटरवेज आहेत का त्यांचे जर बघितलं तर टोटल सर्व केलेले आहेत 15, पण ऍक्टिव्ह कंडिशनला 13 हे पीआयबी म्हणतोय. आणि जवळपास त्याची टोटल लेंथ पाहिली तर 4,500 किलोमीटरची लेंथ आहे. आणि हे सगळे लोकेशन तुम्हाला दिलेले आहेत ते मॅप मध्ये बघणं गरजेचं आहे. नॅशनल वॉटरवेज नंबर 1 आहे का ज्याला म्हणतो आपण गंगा हल्दिया टू कुठपर्यंत असेल त्या गंगा नदीवरती हल्दिया टू अलाहाबाद याचा उल्लेख आपल्या लक्षात घ्यायचा आहे. म्हणजे हल्दियाचा रेफरन्स इथून वेस्ट बेंगॉलच्या अनुषंगाने ते जायचे कुठं आपल्याला या ठिकाणी अलाहाबाद पर्यंतचा रेफरन्स येतोय. आणि हा असेल नॅशनल वॉटरवेज नंबर 1 1620 किलोमीटरचा. आणि युपीएससीने काय प्रश्न विचारला होता माहिती प्रिलियमला असा प्रश्न विचारला होता की कोलम टू कोत्तापुरम या ठिकाणावरती रस्त्यांच्या मार्गाने जायचं असेल तर किती राज्यातून मार्गक्रमण करत जावं लागेल असा प्रश्न होता. एकदम कॉमन प्रश्न. मात्र ज्यांना माहितच नाही हा कोलाम आणि कोत्तापुरम ही 2 ठिकाणं का दिलेली आहेत कारण तो नॅशनल वॉटरवेज नंबर 3 होता. हे 2 ठिकाणांना जोडणारा 205 किलोमीटरचा वॉटरवेज आहे. त्याच्यावरती प्रश्न विचारला 2 राज्यातून जावं लागतं. हा मुद्दा महत्वाचा याच्यामध्ये हायलाइट करणं गरजेचं होतं हे लक्षात घ्यायचं. आणि बघतोय तर काय 111 नॅशनल वॉटरवेज आहेत. त्यांची टोटल लेंथ होऊ शकते 20,236 किलोमीटरची, ज्याच्यातून नद्या असतील, बॅकवॉटर्स असतील, क्रिक्स असतील, कॅनल असतील तर यांची कनेक्टिव्हिटी वाढवायचं आहे. आणि आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आपल्या महाराष्ट्र राज्याच्या अंतर्गत कोणकोणते नॅशनल वॉटरवेजचे नंबर आहेत तर 10, 83, 85, 91 चा रेफरन्स येतोय. गुजरातचा उल्लेख केला तर 73, 100 चा उल्लेख येतोय. बाकीचे असणारे वॉटरवेज इथं आहेत. गोवा वॉटरवेजचा उल्लेख केला तर 68, 111 ही नावं आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. त्यानंतर पुढची महत्वपूर्ण न्यूज आहे की इजिप्त प्लॅन करतोय की भारताला एक लँड अलॉट करून देणार आहेत इंडियन इंडस्ट्रीजसाठी सुएझ कॅनलच्या स्पेशल इकॉनॉमिक झोनसाठी. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. परत लोकेशनचा हाच मुद्दा आपण सकाळी इंटरनॅशनल रिलेशनच्या अंतर्गत जे न्यूज डिस्कस केली त्याच्यामध्ये पण पाहिला होता. कारण कोलॅबोरेशन करतोय इजिप्त आपल्या भारतासोबत खूप वेगवेगळ्या सेक्टरमध्ये. हिथं एक लँड जर भारताला मिळालं तर या लोकेशन अंतर्गत ते खूप जास्त ग्रेट होणार आहे. कारण महत्वाचा मुद्दा या असणाऱ्या इस्रायल मधला एक पोर्ट ऑलरेडी अदानी ग्रुप ऑफ इंडस्ट्रीकडे त्या ठिकाणी आहे. त्यामुळे हिथून व्यापार तर होतोच. आणि या सुएझ कॅनल मध्ये जर आपल्याला इजिप्त गव्हर्नमेंटनं एखादी जमीन दिली, अजून दिलेली नाही हे देणार आहे, तर या असणाऱ्या जमिनीच्या माध्यमातून आपल्याला प्रॉपर व्यापार करण्यासाठी एक आवश्यक असणारं ठिकाण मिळेल. आणि म्हणून भारताचा ग्लोबल ट्रेड हा खूप जास्त वाढेल. आणि ग्लोबल चेन सप्लाय जो आहे का तो भारताकडे कदाचित थोड्याफार प्रमाणामध्ये वाढू शकतो हे लक्षात घ्यायचं. मग इथं महत्वाचा मुद्दा ही जी लाईन दिसते का बघा इथं मेडिटेरियन सी आणि गल्फ ऑफ सुएझ यांना कनेक्ट करणारी जी लाईन दिसते का ही मॅनमेड आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये खूप महत्वाचा मुद्दा ही स्वतः मानवांनी तयार केलेला असणारा कॅनल आहे. त्याच्यावरती असणारा मुद्दा या ठिकाणी गाजतो खूप मोठ्या पद्धतीनं. आणि आता चर्चा होती ती म्हणजेच कोणती तर इजिप्त हा भारताला का मोठ्या पद्धतीने मदत करतो. तर याचा एक हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड पण आहे. ऑलरेडी आय थिंक तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. तर 1960-61 कालखंडामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की जो गोवा मुक्ती संग्राम झाला का त्या गोव्यामध्ये राज्य होतं कोणाचं तर पोर्तुगीजांचं. या असणाऱ्या पोर्तुगीजांचा असणारा फेज पाहिला तर ते आपल्याला या असणाऱ्या मेडिटेरियन सीच्या अंतर्गत युरोपच्या झोनमध्ये खूप चांगला आणि अग्रेसिव्ह असणारा देश होता. त्या परिस्थितीमध्ये त्या पोर्तुगीजला जेव्हा आपल्या भारतानं गोवा मुक्त करण्यासाठी ऑपरेशन विजय स्टार्ट केलं होतं ना त्यावेळेस याच असणाऱ्या पोर्तुगीजाला भारतावरती आक्रमण करण्यापासून थांबवण्याचं काम केलं होतं इजिप्तनं. त्यामुळे हेही लक्षात घ्यायचं. म्हणून या पोर्तुगीजांचा रेफरन्स थांबवण्याचा आणि अण्णा भारतापासून
एक प्रकारे लांब ठेवण्याचा प्रयत्न इजिप्तनं केला होता. म्हणून इजिप्त भारतासोबत कोलॅबोरेशन वारंवार करतोच. हाच इजिप्त आता आपल्याकडनं तेजस एअरक्राफ्ट जो आहे का, हाही परचेस करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून लोकेशन महत्वाचे आहेत, तेही लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि भारत आणि इजिप्तचं असणारं जे काही आंतरराष्ट्रीय व्यापार आहे का, ते चाललेलं आहे 12 अब्ज अमेरिकन डॉलरच्या असणाऱ्या द्विराष्ट्रीय व्यापारांच्या अंतर्गत. म्हणून महत्वाचा मुद्दा आहे, आपण इजिप्त सोबत कोलॅबोरेशन करणं खूप गरजेचं आहे. मग या सुएझ कालव्यातील विशेष आर्थिक क्षेत्रात भारतीय उद्योगांना जमीन देण्याची इजिप्तची योजना आहे. आणि शिखर बैठकीत दोन्ही देशांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलेलं आहे की भारतीय बाजू या प्रस्तावासाठी मास्टर प्लॅनची व्यवस्था करू शकते. आणि भारताने इजिप्त मधील उपलब्ध गुंतवणुकीच्या संधीचा वापर करण्यासाठी परदेशात गुंतवणूक करण्याची क्षमता असलेल्या कंपन्यांना प्रोत्साहन देण्याच्या प्रस्तावाचा संदर्भही याच्यामध्ये मांडला जातोय. सोबतच इजिप्त अधिक भारतीय गुंतवणुकीच्या प्रवाहाचं स्वागत करेल. लागू नियम आणि फ्रेमवर्क नुसार प्रोत्साहन आणि सुविधा देण्याचं आश्वासन देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी या दोघांनीही इजिप्तमधील भारतीय गुंतवणुकीच्या विस्ताराचं स्वागत केलं, जे सध्या 3.15 अब्ज डॉलर पेक्षा जास्त आहे. आणि आपापल्या एकमेकांच्या व्यवसायांना एकमेकांच्या देशामध्ये आर्थिक आणि गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मुद्दा या ठिकाणी मांडला जातोय. आणि 2021-22 मध्ये द्विपक्षीय व्यापाराच्या 7.26 अब्ज डॉलरच्या विक्रमी उच्च पातळीवरती सुद्धा आपण जो मांडतोय का व्यापार, त्याच्यावरती दोन्ही देश समाधानी असल्याचं आपल्याला दिसतंय. ठीक आहे, चला चौथी न्यूज पाहूया आपण. इंडिया इनिशिएट करतोय तो म्हणजे SCO ची असणारी प्रेसिडेन्सी. आणि त्याच्या अंतर्गत काय करतोय आपण, तर फॉरेन मिनिस्टर जे आहेत का चायना आणि पाकिस्तानचे, यांना आपण या असणाऱ्या गोव्याच्या मिनिस्टरियल मीट मध्ये बोलवण्याचा असणारा अट्टहास मांडलेला आहे. त्यांना आपण आमंत्रण सुद्धा दिलेलं आहे. मग बघा, भारताने 4 ते 5 मे दरम्यान गोव्यात होणाऱ्या आगामी परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी पाकिस्तान आणि चीनसह शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या सर्व सदस्यांना औपचारिकपणे निमंत्रण पाठवलेलं आहे. आणि याच्यामध्ये टोटल 9 देश आहेत, हेही लक्षात घेऊया आपण. आणि या निमंत्रणात चीनचे नवे परराष्ट्र मंत्री किम गँग आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे, हेही लक्षात घ्यायचं. तुमच्यापैकी मला कुणी सांगू शकता का, सांगा बघूया या ठिकाणी. जेव्हा मी बिलावल भुट्टोंचा नाव घेतो त्या ठिकाणी बेनाझीर भुट्टो यांचा रेफरन्स हा 1989 मध्ये आला होता एका महत्वपूर्ण घटनेमध्ये. आता नंतर इम्रान खानच्या बाबतीमध्ये ती घटना परत रिपीट झाली 2022 मध्ये. तर तुम्ही मला सांगा ती घटना काय होती. बेनाझीर भुट्टो आणि इम्रान खान या दोघांसाठी ही घटना सेम आहे, हे तुम्हाला सांगायचं कमेंट बॉक्स मध्ये. मग चला, शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन समिट मध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उझबेकिस्तानच्या असणाऱ्या समरकंदला भेट दिली होती. आणि SCOच्या राज्य प्रमुखांच्या परिषदेची 22वी बैठक 2019 नंतर पहिलीच वैयक्तिक शिखर परिषद होत आहे. त्यामुळे सुद्धा या असणाऱ्या इव्हेंटला महत्व आहे, हेही लक्षात घेणं गरजेचं आहे. मग जेव्हा आपण शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन उल्लेख करतो, तिथं आपल्याला सेंट्रल एशियाचा पार्ट, सोबतच आपल्याला सगळ्यात महत्वाचा मुद्दा ईस्टचा असणारा पार्ट, आणि थोडासा आपण नॉर्थ कडे जर रशियाच्या फेज मध्ये गेलो तर या असणाऱ्या प्रॉपर एशियन असणाऱ्या किंवा युरोशियाच्या असणाऱ्या अंतर्गत देशांसोबत भारताचं कोलॅबोरेशन वाढवण्याचा प्रयत्न करतोय. मग याच्यामध्ये महत्वाचा टप्पा येतो ते म्हणजे सेंट्रल एशियाचे देश तर आहेतच, रशिया पण आहे याच्यामध्ये, चायना पण आहे, पाकिस्तान पण आहे, इराण, इंडिया पण आहे, आणि आता इराण सुद्धा ऍड होताना दिसतोय. टोटल 9 कंट्रीज आहेत त्या SCO मध्ये, ज्याची मुळात सुरुवात 1996 मध्ये झाली होती शांघाय 5 या नावानं. आणि नंतर 2001 मध्ये यांचं नाव झालं शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन, हे लक्षात घ्यायचं. आणि भारत या अशा देशांसोबत आहे जो भारतासोबत वारंवार युद्ध करायला तयार आहेत, पाकिस्तान आणि चायना. त्यामुळे भारताची फॉरेन पॉलिसी आणि स्ट्रॅटेजिकल व्ह्यू इथं आपल्याला हायलाइट होतोय, हेही लक्षात घ्यायचं. त्यानंतर 5वी आणि अतिशय महत्वाची न्यूज आहे ते म्हणजेच काय, युनेस्कोनं काय केलं तर धोक्यात असलेल्या जागतिक वारसा यादीमध्ये ओडेसा याला समाविष्ट केलेलं आहे. बघा, ओडेसा हा युक्रेन मधला अतिशय महत्वाची सिटी आहे, ज्याला म्हटलं जातं हिस्टॉरिक सेंटर ऑफ द पोर्ट सिटी ऑफ ओडेसा. आणि याला जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये समाविष्ट केलं होतं, मात्र आता त्याला धोक्यात असलेल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये सहभागी करताना दिसत आहेत. कारण इथं युद्धाच्या संदर्भामध्ये अडचणी वाढू शकतात आणि तिथल्या असणाऱ्या महत्वपूर्ण शिल्पांना धोका पोहोचू शकतो, म्हणून तिथे ऍड करताना
दिसत आहेत. कधी काळी याच असणाऱ्या ओडेशाला काळ्या समुद्राचा मोती, पर्ल ऑफ ब्लॅक सी असं म्हटलं जात होतं. आणि त्या ओडेसाची स्थापना ही 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये कॅथरीन दी ग्रेट यांनी केली होती. आणि हे एक महत्वाचं बंदर शहर आहे. तसंच संस्कृती, कला आणि शिक्षणाचं केंद्र आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या लॉरेन मॅककार्थीने लिहिल्याप्रमाणे रशियन आणि युक्रेनियन लोकांसाठी स्थापत्य आणि सांस्कृतिक महत्व असलेले शेकडो इमारतींचं हे घर आहे, ज्यामुळे ते युद्धातील एक बक्षीस बनलेलं आहे, हेही लक्षात घ्यायचं. आणि प्रत्येक देश युक्रेन याला वाचवण्यासाठी रशियाला मिळवण्यासाठी धडपडतोय, हेही लक्षात घ्यायचं. आणि युद्ध सुरू झाल्यापासून रशियन सैन्याने अनेक वेळा ओडेशावर हल्ला केला आणि युक्रेनियन लोकांनी बंदर शहराचं संरक्षण करण्यासाठी काम केलं आहे. वाळूच्या पिशव्या आणि बॅरिकेड्स वापरून विविध स्मारके आणि महत्वाच्या इमारतींचं संरक्षण करण्याचा सुद्धा प्रयत्न त्यांनी केलाय. आणि युनेस्कोचं म्हणणं आहे संपूर्ण शहरातील कला, वास्तुकलेचे प्रमुख नमुने संरक्षित करण्यासाठी आधीच पावले उचललेले आहेत, जसे की डॉक्युमेंटरी कलेक्शनचे डिजिटलायझेशन आणि ओडेशा स्टेट आर्काइव्ह मधील सुमारे 1000 कलाकृती संस्थेने ओडेशा म्युझियम ऑफ फाईन आर्ट्स आणि ओडेशा म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट्सला झालेल्या नुकसानीची दुरुस्ती करण्यासाठी मदत करताना सुद्धा दिलेलं आहे, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे युनेस्को ऑलरेडी त्याच्यावरती काम करतोय, युद्धाचा धोका त्याच्यामध्ये जाणवू नये म्हणून. लोकेशन महत्वाचे, युक्रेनच्या असणाऱ्या साऊथला असणारा ओडेशा, आणि याच ओडेशानं आता युनायटेड नेशनच्या जनरल असेंब्ली सोबत एका कोलॅबरेशन मध्ये तो ऍड होताना दिसतोय. कारण टर्कीच्या असणाऱ्या इस्तानबुल या असणाऱ्या ठिकाणाची कनेक्टिव्हिटी त्यांची वाढलेली आहे. हिथून सगळा गहू हा इस्तानबुल मध्ये येईल आणि तिथून तो इतर देशांमध्ये प्रसारित होणार आहे. म्हणून ओडेशा तर महत्वाचा होताच, म्हणून तो ब्लॅक सीच्या असणाऱ्या नॉर्थ साइडला आहे, हे पण लक्षात घेऊया आपण. त्याचं लोकेशन या ठिकाणी इथं मोल्डोवा या ठिकाणी दिसतोय. आणि युक्रेनला कनेक्टेड असणारे देशांची नावं वारंवार लक्षात ठेवायची आपल्याला. मग कोण कोणतं येतो या ठिकाणी? मोल्डोवा, रुमानिया, हंगरी असेल, स्लोवाकिया असेल, पोलंड असेल, बेलारुस, रशिया, याचाही रेफरन्स आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. ऑलरेडी आपण सकाळी 10 वाजता इंटरनॅशनल रिलेशन्स दिस वीक याचं असणारं थर्ड सेशन कंप्लीट केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण 23 जानेवारी ते 29 जानेवारी पर्यंतचे आंतरराष्ट्रीय संबंधाचे असणारे जे काही न्यूज होत्या त्या न्यूज आपण कव्हर केलेल्या आहेत. ते तुम्ही पाहू शकता, ऑलरेडी आपल्या चॅनलवरती ते बांधलेलं आहे. तसंच आपलं द अभ्युदय अकॅडमीचे ऍप्लिकेशन लाईव्ह झालेलं आहे. तुम्ही या ऍप्लिकेशनला डाउनलोड करा आणि एक्साइटिंग असणारे नवीन ऑफर्स असतील, टेस्ट सिरीज असतील, बॅचेस असतील, त्याला अवेल करण्यासाठी तयार राहा अशी अपेक्षा असेल. ठीक आहे. आय होप आपण जे काही मॅप सेशन स्टार्ट केलेलं आहे त्यातलं असणार हे थर्ड सेशन तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट सेशन मध्ये तुम्ही कळवणार आहात. आणि सेशन आवडलं असेल तर साहेब लोक आपल्याला जास्तीत जास्त लाईक करायचंय आणि हे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचंय. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्याला सबस्क्राईब केल्याशिवाय जायचं नाहीये. ठीक आहे. चालेल, मग थांबूया आपण इथं. भेटूया नेक्स्ट संडेला याच प्रकारच्या मॅप सेशन मध्ये चौथं सेशन घेऊन. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. अदरवाईज डेली आपण 6 वाजता भेटतोय, तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थांबूया इथं आपण. थँक्यू.